नमस्कार, मी स्वाती स्वामी. इंडियन अन्नपूर्णामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे उडीद वडा. उडीद वडा हा साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये मिळणारा एक प्रसिद्ध नाश्त्याचा पदार्थ आहे. तर आज आपण हॉटेलमध्ये जसा मिळतो तसा कुरकुरीत उडीद वडा आज आपण घरीच बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 4 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि ते स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आणि हे रात्रभर मी भिजत ठेवलेलं होतं. आणि जर का तुम्हाला वेळ मिळत नसेल किंवा रात्री भिजवायचं होत नसेल तर तुम्ही सकाळी हे मिनिमम 1-4 तास तरी भिजत ठेवावे, कारण व्यवस्थित डाळ भिजले तरच ते व्यवस्थित वाटले जातात. कारण उडीद डाळ हे खूप चिकट असतात, त्यामुळे थोडं त्याला भिजायला वेळ दिलाच पाहिजे. तर आता हे मी रात्री भिजून घेतलेलं आहे आणि हे जे भिजत घातलेलं पाणी आहे ते आपण वाटताना वापरणार आहे. आणि आता मी इथे एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि उडीद डाळ आणि तांदूळ यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि थोडं थोडं करून ते वाटून घ्यायचं. आणि वाटताना त्यामध्ये थोडं देखील पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण जास्त पाणी वगैरे घातलं किंवा आधीच आपण पाणी घातलं तर ते व्यवस्थित वाटलं जात नाही. त्यामुळं पाणी न घालता आपण हे असंच वाटून घेणार आहोत. तर चला मी हे व्यवस्थित असे मिक्सरतून वाटून घेते. आता बघा मी इथे पाणी न घालता हे वाटून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, जास्त घालायचं नाही, कारण जेव्हा उडीद वडासाठी आपण पीठ बनवत असतो तो खूप पातळ झाला तर तो व्यवस्थित वडे बनवता येत नाही. तर त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं. जर का पाणी न घालता जर व्यवस्थित वाटलं गेलं तर पाण्याची काहीच गरज नाही आहे. व्यवस्थित नाही वाटलं तरच आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे डाळ व्यवस्थित असे मिक्सरमधून बारीक करून घेते. उडीद वडा बनवण्यासाठी त्याचे जे पीठ आहे ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ बनवू नये, कारण जास्त पातळ बनवले तर वडे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्याच पद्धतीने दाटसर पीठ बनवायचे, म्हणजे वडे छान होतात. तर आता मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि हे एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घेते. हे जेवढं फेटेल तेवढं वडे व्यवस्थित होतात, आतून जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत होतात. त्यामुळे आपल्याला हे 1 ते 2 मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. फेटण्याआधी मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता मी ह्यामध्ये अर्धा चमचा सोडा आणि 1च चमचा पाणी घातलेलं आहे आणि ते देखील ह्या पिठामध्ये मी मिक्स करून घेणार आहे. आणि हे पीठ आपण जेव्हा एकाच दिशेने फेटत असतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की हे पीठ किती हलकं फुलकं होत आहे. आणि असं झालं तरच ते वडे व्यवस्थित होतात, आतून जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत. तर अशा पद्धतीनं मी हे 1 ते 2 मिनिट व्यवस्थित फेटून घेते. आता हे पीठ फेटून झालेलं आहे. आता बघा हे किती छान असं फुललेलं आहे. आता मी इथे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आणि साईडला नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि हे दोन्ही हाताला मी पाणी लावून घेते. आणि वडे बघा अशा पद्धतीनं आपल्याला जेवढे छोटे मोठे वडे पाहिजेला आहेत तेवढेच आपण पीठ हातावरती घ्यायचं आणि पाण्याचा हात घेऊन मधोमध असा होल करायचा. आणि आपण हाताला पाणी लावल्यामुळे आणि पीठ व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे ते पीठ हाताला चिटकत नाही. तर इथे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे आणि असे एक एक वडे आपण तळून घेणार आहोत. वडे तळताना हाताला जास्त पाणी लावू नका, कारण जास्त हाताला पाणी लावलं आणि आपण वडे तळताना एक जरी पाण्याचा थेंब तेलात पडला तर असं तेल खूप उडतं. तर त्यामुळे जास्त पाणी लावू नका. फक्त आपल्याला हाताला पीठ चिटकणार नाही एवढेच तळ हाताला थोडं पाणी लावून आपण हे अशा पद्धतीने वडे तळून घेणार आहे. आणि जर का तुम्हाला नाश्त्याला वेळ असेल, नाश्ता खूप थोडा वेळानं करणार असेल तर आपल्याला हे जास्त तळायचं नाही. एक 80%च आपल्याला हे वडे तळून साईडला काढून घ्यायचे. आणि जेव्हा आपण नाश्त्याला बसणार असतो
तर तेव्हा तेल कडकडीत गरम करायचा आणि वडे त्यामधून थोडेसे तळून घ्यायचे. तेव्हा देखील वडे खूप छान असे कुरकुरीत होतात. आणि वडे तेलात सोडल्यानंतर पटकन फिरवायचे नाही. 1-2 ते 3 मिनिट वड्यांचा कलर बदलूसपर्यंत आपण ते फिरवायचे नाही. वड्याचा जरासा कलर बदलला तरच आपल्याला ते चमच्याच्या साहाय्याने फिरवून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे. मग आपल्या अशा पद्धतीने कुरकुरीत वडे तयार होतात. अशा पद्धतीने सर्व वडे मी तळून घेणार आहे आणि हे बघा अशा पद्धतीचा कलर यायला पाहिजे, म्हणजे ते वडे व्यवस्थित तळलेले आहेत आणि थोडे देखील तेलकट झालेले नाही आहेत वडे. कारण आपण जेव्हा वडे तेलात सोडतो तो सारखं असं वरखाली परतवायचं नाही, म्हणजे व्यवस्थित वडे तळतात आणि जास्त तेलकट होत नाहीत. आणि हे बघा जाळी देखील किती छान सुटलेलं आहे, वरून देखील खूप कुरकुरीत झालेलं आहे. त्यासोबत उडीद वड्यासोबत मी नारळाची चटणी बनवलेली आहे. तर हे बघा मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. किती छान झालेला आहे, आतून व्यवस्थित जाळी आणि वरून देखील कुरकुरीत झालेला आहे. तर हे नारळाच्या चटणीसोबत किंवा फुटाणा डाळ चटणीसोबत खूप छान लागतं. जसं तुम्हाला कोणत्या चटणीसोबत खावंसं वाटतं त्याच्यासोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता. आजची ही उडीद वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.